देशाची, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज. क्रांतीवीर नागनाथांना जयंतीनिमित्त म्हसवडमध्ये भव्य प्रभात फेरी. समाज परिवर्तनाचे प्रणेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडमधील हजारो विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडमधील विविध शाखातर्फे प्रभात फेरी म्हसवड गावात आयोजित केली होती. प्रभात फेरीच्या प्रारंभी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्या हस्ते तीर्थरूप नागनाथांच्या प्रतिमेचं पूजन करून म्हसवड गावातून फेरीचा शुभारंभ करण्यात आला. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांचा विजय असो, क्रांतीवीर नागनाथांना अमर रहे याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व वृक्षारोपण युक्त घोषणांनी म्हसवड शहर अक्षरशः दणानून सोडलं. या निमित्तानं सजवलेल्या वाहनात क्रांतीवीर नागनाथांना यांची भव्य प्रतिमा सुशोभित स्वरूपात ठेवलेली होती. मिरवणुकीत शाळेतील लेझिम पथक, बँड पथक, झान पथक सहभागी झाले. मिरवणुकीत सहभागी झालेले हजारो विद्यार्थी, रंगीबेरंगी पोशाख, विविध वाद्यांचा निनाद, फिटा बांधलेले लेझिम पथक, जोरदार घोषणाबाजी यावर इत्यादी कारणामुळे क्रांतीवीर शाळेत प्रभात फेरी म्हसवडमधील नागरिक व रहिवाशांसाठी आकर्षणाचे प्रतीक ठरले. भल्या मोठ्या प्रभात फेरीमधील सहभागाबद्दल तसेच नेटक्या व्यवस्थापनाबद्दल विविध स्तरातील अनेक मान्यवरांनी शाळेच्या व्यवस्थापनाचं अभिनंदन व कौतुक केलं. क्रांतीवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, क्रांतीवीर सीबीएसईचे प्राचार्य विन्सेंट जॉन, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापिका पूनम जाधव, क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे, चंद्रकांत तोरणे, त्याचबरोबर लेझिम पथक प्रमुख संजय यांनी प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतला. प्रभात फेरीमध्ये संकुलातील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर, धुळदेव.